पाठ मान करा, हाताची मुद्रा, डोळे बंद करून शांत दीर्घ श्वास घेऊन कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुरुवातीपासून उच्चारण घेऊयात। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। श्रीभगवान् उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं मन्दात् प्रमुच्यते। चौथा श्लोक। सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम्। आता जे कर्म संन्यास योग आहे त्याला इथं सांख्य म्हणलेला आहे, ठीक? आणि योगला इथं कर्मयोग म्हणलेला आहे। तर सांख्य योग म्हणजे कर्म संन्यास योग आणि कर्मयोग या दोघांचा पृथक फल जे बालिश बुद्धीचे आहेत, बालिश बुद्धीचे थोडक्यात जे अविवेकी आहेत, ज्यांनी ज्ञान तर प्राप्त केलंय पण आत्मतत्वाला साक्षात ओळखलं नाही, त्याचा एक्सपिरियन्स केला नाही, तर त्याला सांख्ययोग मध्ये आणि कर्मयोग मध्ये जो फळ भेटणार आहे तो त्याला वेगळा वेगळा वाटतो। की सांख्ययोग केल्यानंतर आपल्याला मोक्ष भेटेल, कर्मयोग केल्यानंतर आपल्याला मोक्ष नाही भेटणार, आपल्याला अभ्युदय भेटणार। जसं काल पण सांगितलं होतं की यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म, की जर आपण धर्माचं आचरण वस्तूंसाठी केला तर आपल्याला खूप सक्सेसफुल लाईफ, खूप धन समृद्धी, खूप जमीन, खूप गाड्या, खूप बंगले असे भेटतात। पण त्याच्यामध्ये जर निश्रेयसाठी कोणी प्रयत्न करतंय, तो फक्त ध्यान साधना करतंय, ज्ञानचं अर्जन करतंय, तर असे जे बघणारे आहेत त्याला मोक्ष भेटेल। असे जे बघणारे आहेत दोन वेगळे वेगळे, त्यांची बुद्धी अजून छोट्या मुलासारखी आहे, त्याची विकसित बुद्धी नाही झालेली, ठीक आहे। पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः, हे बाला असे प्रवदंती, प्रवदंती म्हणजे सम्यक चांगल्या प्रकारे बोलतेत, की ते असं समजतात की ज्ञान योगाने मोक्ष भेटणार, कर्मयोगाने आपलं कर्मफल नाश होणार। आणि जे पंडित आहेत ते असं नाही बोलत। पंडित म्हणजे ज्यांची बुद्धी विवेकी आहे, जे पृथक पृथक सगळं जाणतात आणि त्यांना माहिती आहे की हे दोघांचा एकच मोक्ष आपल्याला फळ भेटणार आहे। तर पुढे तेच सांगितलंय की एकम अपि आस्थितः, की एकामध्ये जरी व्यक्तीने आस्थितः सम्यक प्रकारे आचरण केलं, एकामध्ये एक योगामध्ये स्थित होऊन सम्यक प्रकारे आचरण केलं, सम्यक, ठीक आहे, चांगल्या प्रकारे आचरण केलं, तर उभयोर विंदते फलम, त्या दोघांचा फल त्या एका आचरणामुळे भेटून जातं।
म्हणजे कर्मयोगाचा जो फळ भेटायचा आहे आणि ज्ञान योगाचा जो फळ भेटायचा आहे, तो फक्त कर्मयोग केल्याने पण भेटून जाईल, फक्त ज्ञानयोग केल्याने पण भेटून जाईल. असं दोन्ही करण्याची गरज नाही. एक केलं तरी सिद्ध होईल. मोक्ष एक केलं तरी सिद्ध होईल, कर्मयोग केला तरी सिद्ध होईल, ज्ञानयोग केला तरी सिद्ध होईल, असं तात्पर्य आहे. तर हा समासिक पद आहे सांख्य आणि योग, इथं द्विवचन आलाय. ठीक आहे. तर हे दोन शब्द एका कॅटेगरीचे येतात, सांख्य आणि योग एका कॅटेगरीमध्ये आहे, त्याच्यामुळे याला द्वंद्व समास आपण म्हणतो. सांख्य योगौ, योगौ म्हटल्यानंतर इथं द्विवचन मध्ये आहे. द्विवचन म्हणजे दोन वस्तूंना म्हणण्यासाठी. ठीक आहे. सांख्य आणि योग. पृथक बालाहा, पृथक मध्ये क होता, मूल मध्ये पृथक शब्द क होता, पण क चा ग झाला ब पुढे असताना. तर ब मध्ये जसे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत उच्चारण करताना, बोलताना, तर तसे ग मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यामुळं ब च्या जागेवरती ग आला. सॉरी, क च्या जागेवरती ग आला है ना. जसं ब तिसरे अक्षर, तिसरा अक्षर येतो 5 अक्षरांमध्ये, प फ ब तिसरा अक्षर, तथा क ख ग हा पण तिसरा अक्षर येतो, त्यामुळे क च्या जागेवरती ग आला. ठीक आहे. आणि जसं तिसऱ्या अक्षरांमध्ये उच्चारण मध्ये पण थोडं सूक्ष्मता असते, तर ग मध्ये पण उच्चारण करताना सूक्ष्मता आहे, घ मध्ये थोडी दीर्घता आहे. असं. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स बघून अक्षर रिप्लेस होतात. क च्या ऐवजी ग झाला, ब ला बघून, ब समोर असताना. प्रवदंती, प्र उपसर्ग पूर्वक वद धातू आहे, वद बोलण्यासाठी. ठीक. न पंडिताः एकम अपि आस्थितः, इथं संधी आहे. एकम अपि शब्द जोडलाय, अपि आणि आस्थितः मध्ये संधी झाली य ची, य सोबत आ जोडलाय, अप्य आस्थिताः, आस्थितः. सम्यक, इथं पण बघा सम्यक क होता, क च्या जागेवरती ग आला, भ पुढे असताना. आता इथं घ नाही होऊ शकत, क च्या जागेवरती घ नाही होऊ शकत. का? कारण की क आहे, त्यामुळे घ नाही होऊ शकत. जर ख असला असता तर घ झाला असता, तर ते पण बघावं लागतं. सिमिलॅरिटीज अजून बघ, इथं भलेही सॉरी हा सम्यक उभयो न, उ आहे, हा, तर उ समोर असताना इथं क च्या जागेवरती ग झालाय. सम्यक उभयो शब्द जोडलाय, उभयो जोडलाय सम्यक सोबत. उभयो हो विसर्ग, विसर्गला र, विसर्गला र झालं, र विंदते वरती चढलाय. ठीक. सम्यक उभयोर विंदते फलम. तर पहिला पाद आहे सांख्य योगो पृथक बालाः. बालाः म्हणजे बालिश बुद्धीवाले, ठीक, अविवेकी बुद्धीवाले. प्रवदंती न पंडिता हा दुसरा पाद. एकमप्यास्थितः सम्यक, सम्यक पर्यंत तिसरा पाद. उभयोर विंदते फलम चौथा पाद. ठीक. उच्चारण घेऊयात. सांख्य योगौ पृथक बालाः, सांख्य योगौ पृथक बालाः, प्रवदन्ति न पंडिताः, प्रवदन्ति न पंडिताः. एकमप्यासितः सम्यक्, एकमप्यासितः सम्यक्, उभयोर्विन्दते फलम्. उभयोर्विन्दते फलम्. सगळे सोबत. सांख्य योगौ पृथक बालाः, प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यासितः सम्यक्, उभयोर्विन्दते फलम्. सांख्य योगौ पृथक बालाः, प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यासितः सम्यक्, उभयोर्विन्दते फलम्. पाचवा श्लोक. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. यत् सांख्यै, तेच अर्थ सांगितलं. असं दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलं होतं की जसा सांख्यमध्ये प्राप्यते स्थानम, सांख्य प्राप्त करलं, सांख्य योग मध्ये आचरण केल्यानंतर जो स्थान आपल्याला प्राप्त होतं, ठीक आहे, प्राप्यते स्थानम, जो स्थान आपल्याला प्राप्त होते, म्हणजे जो फळ आपल्याला प्राप्त होते,
तद योगैरपि गम्यते. तसंच योग मध्ये आचरण केल्यानंतर, कर्मयोगचं आचरण केल्यानंतर तो फळ आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे सेम फळ आहे. एकम सांख्यमच योगमच, एकम म्हणलंय दोघांना पण, दोन्ही मिळून एकच आहे. तुम्ही सांख्य करा किंवा योग करा, ज्ञान योग करा, कर्मसन्यास योग करा किंवा कर्मयोग करा, तर ते दोन्हीच पण एकच आहे. ठीक आहे. मार्ग जसं आपण म्हणतो की वेगळे वेगळे आहेत, तसे हे दोन मार्ग वेगळे वेगळे आहेत, पण फल एकच आहे. आणि हे एकसारखेच दाखवलेत. श्रीकृष्णांनी त्यांना एकसारखंच म्हणलंय, एकच आहे. यह पश्यती स पश्यती, जो व्यक्ती असा बघतो की सांख्यमधून पण आपल्याला तोच गंतव्य भेटणार आहे, कर्मयोग मधून पण तोच गंतव्य भेटणार आहे. जो व्यक्ती असं बघतो तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने त्याला बघतो, तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने त्याला बघतो, त्याला समजतो, त्याला तत्वतः जाणतो आणि मग त्याला प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो. ठीक आहे. तर बघतोचा खूप डीप मिनिंग आहे. बघतो म्हणजे फक्त बघत नाही, फक्त डोळ्यांनी बघितलं, दृश्य बघितलं झालं, तो नाही. बघतो म्हणजे तत्वतः बघतोय, पारमार्थिक दृष्ट्या पण बघतोय, भौतिक दृष्ट्या पण बघतोय, आध्यात्मिक दृष्ट्या पण बघतोय. आणि बघितल्यानंतर मग तो निर्णय वगैरे ते सगळं नंतर राहील, पण त्यांनी चांगलं जाणून घेतलंय असं. तर यत सांख्यैहि, ठीक आहे, यत आणि सांख्यैहि शब्द जोडलाय. सांख्यैहि तृतीय विभक्तीमध्ये बहुवचन मध्ये आहे. सांख्य योगी जे स्थान प्राप्त करतात, प्राप्यते स्थानम, ठीक आहे, जे स्थान प्राप्त करतात. तद योगैर, तत् त होता, तला द झाला, य पुढे असताना. तद योगैर अपि, योगैहि विसर्ग होता, इथं पण तृतीय विभक्ती बहुवचन. योगैहि, तो स्थान योगी द्वारा पण प्राप्त केला जातो. गम्यते, गम्यते इथं धातू जाण्यासाठी आहे, पण अर्थ आहे प्राप्यते. तर गतीचे तीन अर्थ आहेत, प्राप्ती, स्थिती आणि गच्छती. म्हणजे जाणे, थांबणे आणि प्राप्त होणे, असे तीन अर्थ आहेत. ज्या धातूचा पण अर्थ जाणं आहे, चलणं आहे, त्या धातूचे तीन अर्थ बनतात जेव्हा शास्त्रांमध्ये आपण ह्या धातूंना प्रयोग करतोय तेव्हा. तर गम्यते मूलमध्ये धातू जाण्यासाठी आहे, पण इथं अर्थ घ्यायचा प्राप्त होण्यासाठी. एकम सांख्यमच योगमच य पश्यती स पश्यती, एकदम क्लिअर आहे. ठीक. फक्त संधी होती इथं, तद योगैरपि, योगही विसर्गला र झाला, र अपि सोबत जोडला. गम्यतेमध्ये गम धातू, गच्छ धातू आहे, गम धातू आहे. गमला य जोडल्यानंतर, त जोडल्यानंतर ते सगळं रूप तयार होते. आणि इथं प्रउपसर्गपूर्वक आप धातू आहे प्राप्यतेमध्ये, प्रउपसर्गपूर्वक आप धातू. पश्यतीमध्ये दृश्य धातू आहे, दृश्यला पश्य म्हणून एक आदेश होतो, आदेश म्हणजे रिप्लेसमेंट होतो, दृश्यला पश्य रिप्लेस होतो असं. हा, दृष्टीवाला दृश्य. तर पहिला पाद आहे यत सांख्यैहि प्राप्यते स्थानम, दुसरा पाद आहे तद योगैर अपि गम्यते. ठीक आहे, इथं वेगळं वेगळं म्हणू शकता तुम्ही, तद योगैर अपि गम्यते. तिसरा पाद आहे एकम सांख्यम च योगम च. चौथा पाद आहे यह पश्यति स पश्यति. उच्चारण घेऊयात. यत् सांख्यै प्राप्यते स्थानम, यत् सांख्यै प्राप्यते स्थानं, तद योगैरपि गम्यते. तद योगैरपि गम्यते. एकम सांख्यम च योगम च, एकं सांख्यं च योगं च, यः पश्यति स पश्यति. यः पश्यति स पश्यति. सगळे सोबत. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं, तद योगैरपि गम्यते. एकम सांख्यम च योगम च, यः पश्यति स पश्यति. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं, तद योगैरपि गम्यते.
एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. 6वा श्लोक. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. तर इथं महाबाहो म्हणून अर्जुनाला विशेष संबोधन दिलं. ठीक आहे. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगतः. अयोगतः संन्यास जर केला, अयोगतः म्हणजे थोडक्यात ज्ञान विना, ज्ञान अर्जन केल्या विना जर तुम्ही संन्यास ग्रहण केला, तुम्हाला संन्यासाबद्दल काहीच माहिती नाही, तर तो मार्ग तुम्हाला दुःखला प्राप्त करणार. तो आचरण करण्यासाठी पण दुःखी वाटणार तुम्हाला, की हे मार्ग मधून आपण फक्त दुःख प्राप्त करतोय, ह्याच्यामध्ये पुढे जाऊन पण मला कल्याण नाही भेटणार आहे, पुढे जाऊन पण श्रेयस्कर नाही होणार आहे माझ्यासाठी, आणि मला ह्या मार्गामध्ये आता जाताना पण खूप दुःख होतोय. ज्यांनी संन्यासाला व्यवस्थित समजलेलं नाहीये त्या व्यक्तीसाठी. ठीक आहे. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म, जो योगयुक्त आहे आणि जो संन्यासी बनण्याचा इच्छुक आहे किंवा जो संन्यास मार्गाला जातोय, जो योगयुक्त आहे, तो मुनिर ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. जसं आधी आलं होतं अचिरेण अधिगच्छति, कि तुरंत ही, जल्दी ही. चिरेण मतलब देर से, आरामात, आणि न चिरेण म्हणजे तुरंत, लगेच, पटापट. तो व्यक्ती, तो मुनी काय करतो, ब्रह्मला तुरंत लगेचच प्राप्त करतो, जो योग युक्त होतो. योगची जशी परिभाषा 2-3 अध्यायामध्ये दिलेली आहे, तसं योग युक्त होऊन जो कर्म करतो, जो संन्यास पण घेतो किंवा कर्मयोग पण करतो, तो व्यक्ती ब्रह्मतत्वाला लगेच प्राप्त करतो. त्याला ब्रह्मतत्व प्राप्त करणं एकदम सहज जातं. त्याच्यासाठी कर्म म्हणजे एकदम निवांत, आरामशीर केलेले, बिना आसक्तीचे. तो कोणत्याही कर्माला कधी पण सोडू शकतो, अशी तयारी असते त्याची. असं योगयुक्त. तर संन्यासः तू, विसर्ग होता, विसरला स झाला, संन्यासः तू. ठीक. महाबाहो संबोधन आहे. दुःखम आप्तुम, दुःखम आणि आप्तुम शब्द जोडलेत. ठीक आहे. म हलंत होता दुःखम मध्ये, आप्तुम मध्ये म हलंत आहे, परत तो अयोगतः सोबत जोडलाय, अयोगतः. योगयुक्त, विसर्ग होता, विसरला, ओकार झाला. ठीक आहे. मुनिर ब्रह्म, मुनिही ब्रह्म, विसर्ग होता, विसरला, र झाला, र ब्रच्या वरती चढला. न चिरेण अधिगच्छति. न चिरेण, चिरेण म्हणजे विलंब, थोडासा देरीने. चिरेण अधिगच्छति, चिरेण आणि अधिगच्छति मध्ये संधी झाली. अधि उपसर्ग पूर्वक गच्छती धातू आहे, गम धातूचा गच्छती रूप बनतो. ठीक. तर अधिगच्छति, आकार संधी झालेली आहे. पहिला पाद आहे संन्यासस्तु महाबाहो. दुसरा पाद आहे दुःखम आप्तुम अयोगतः. तिसरा पाद आहे योगयुक्तो मुनिर ब्रह्म. चौथा पाद आहे न चिरेणाधिगच्छति. ठीक. उच्चारण घेऊयात. संन्यासस्तु महाबाहो, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगतः दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. न चिरेणाधिगच्छति. सगळे सोबत. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. कालच्या श्लोकांमध्ये आपण कर्मसन्यास आणि कर्मयोग, कर्मसन्यास म्हणजे कर्मचा त्याग करणं, किंवा आपले जे नियमित निहित कर्म येतं, धर्म येतं, त्याला त्यागून कुठंतरी जाऊन संन्यास घेऊन मोक्षासाठी प्रयत्न करणं.
मग त्याच्यासाठी वेगळे उपाय आहेत आणि याच्यासाठी वेगळे उपाय आहेत. ह्या दोन्ही उपायांमध्ये श्रेष्ठ कशाला सांगितलं, विशिष्ट कशाला सांगितलं? कर्मयोगला सांगितलं की कर्म करता करता तुम्ही संन्यासयुक्त व्हा. आणि ते कसं व्हायचं की तो कसा होणार व्यक्ती? जो द्वेष नाही करणार, जो आकांक्षा नाही ठेवणार आणि जो निर्द्वंद्व राहणार, असा व्यक्ती कर्मयोग करता करता संन्यासयुक्त होऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं? जो आधी काय सांगितलं की हे दोन्ही मध्ये एक वर आहे आणि एक खाली आहे, म्हणजे ते सेपरेट आहे, ते एकसारखे नाही येत. पण आता काय सांगतायत की जो याला एकसारखं नाही मानत तो बालिश आहे, तो बाळ आहे, एक लहान बाळ आहे. ठीक आहे. असं का सांगितलं की ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक तत्वाचं ज्ञान होईल, ब्रह्मतत्व आहे, प्रकृतीचे तत्व आहेत, वेगळे वेगळे शक्तीचे तत्व आहेत, अजून वेगळे वेगळे तत्व आहेत, त्या सगळ्या तत्वांचा ज्यावेळेस तुम्हाला नॉलेज होईल, तर तो नॉलेज आल्यानंतर तुम्हाला त्या तत्वासोबत रिलेटेड जो पण व्यवहार आहे, जो पण सिस्टम आहे, त्या सिस्टमच्या विषयी पण सगळ्या गोष्टी समजतील. जसं तुमचं कोणी नातेवाईक जर बाहेरून आलं, महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे तुमचं कोणी नातेवाईक महाराष्ट्राचं, किंवा कोणी ओळखीचं तुमचं बाहेरून आलं, बिहारवरून किंवा युपी वरून आलंय, आणि इथं आल्यानंतर त्याच्या समोर आपण गप्पा मारतोय आणि आपण काय बोलतोय की ह्या मार्गाने जायचं मुंबईला, पुण्याच्या मार्गाने जायचं का कल्याणच्या मार्गाने जायचं? त्याला वाटेल इथं बोट करतोय, हे इथं बोट करतोय, मग हे दोन्ही मुंबईला कसं काय जात आहेत? हे दोन्ही पण मुंबईलाच जात आहेत, पण हे मग मुंबईला कसं काय जात आहेत? का? की त्याला तिथं तत्वतः माहित नाहीये की हा रस्ता असा 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 पुढं ह्या गोष्टी येणार येतात. आपल्याला त्या गोष्टी माहित आहेत की ह्या रस्त्याने आपण गेलो तर आपल्याला काय काय लागेल आणि ह्या रस्त्याने गेलो तर आपल्याला काय काय लागेल. असं तत्वतः आपल्याला त्या मार्गामध्ये सगळ्या गोष्टी माहित आहेत. इकडं पण तत्वतः सगळ्या गोष्टी माहित आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटणार की दोन्ही मार्ग सेम आहेत, फक्त एक थोडं अवघड आहे, एक थोडं सोपं आहे. त्याच्यामध्ये पण फरक आहे की एक पावसाळ्यात अवघड आहे, थंडीमध्ये अवघड आहे, पण गरमीमध्ये सोपं आहे. एक गरमीमध्ये अवघड आहे का? की तिथं ट्रॅफिक खूप जास्त आणि हीट खूप जास्त असते, पुण्याचा मार्ग. पण पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये तो मार्ग सोपा आहे, माळशेजचा मार्ग अवघड आहे. तर ह्या पण डिपेंड करतं परिस्थितीवर. तर ह्या श्लोकमध्ये, चौथ्या श्लोकमध्ये काय सांगितलं की जो त्या दोन्हीला वेगळं समजतोय तो बालिश आहे. जो त्या दोन्हीला एक समजतोय आणि त्याच्या आतले सगळे तत्व पण समजतोय, आपण एक समजतोय की हा पण मुंबईला जाणार, हा पण मुंबईला जाणार, पण त्याच्या आतले तत्व पण पुढे श्लोक मध्ये आहे. ठीक आहे. नाही तुम्ही म्हणता आपण पण सेपरेट समजतो, मग आपण पण बालिश झालो का? तसं नाही. ठीक आहे. पुढे सांगतायत की का तसं सांगितलं. ठीक आहे. तत्वतः जाणणं गरजेचं आहे. मग याच कोणत्याही एक मार्गाचं चांगल्या प्रकारे आपण जर पालन केलं, ह्या मार्गाचं चांगल्या प्रकारे पालन केलं किंवा ह्या मार्गाचं चांगल्या प्रकारे पालन केलं, तरी आपण मुंबईला जाणार किंवा मोक्षला प्राप्त होणार. ठीक आहे. हे चौथ्या श्लोक मध्ये सांगितलं. पण पाचव्या श्लोक मध्ये काय सांगितलं की यत सांख्ये प्राप्यते स्थानम. ज्या प्रकारे आपण सांख्य म्हणजे संन्यास करून ज्या प्रकारे आपण जाणार, जिथं जाणार तिथंच आपण योग करून पण जाणार. ठीक आहे. त्याच्यामुळं जो सांख्य आणि योगला एकसारखं पाहतो तो तत्वतः सगळ्या गोष्टींना जाणतो. आता तत्वतः सगळ्या गोष्टींना जाणतो, तर 6व्या श्लोक मध्ये काय सांगितलं की संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम. म्हणजे जो संन्यासयुक्त मार्ग आहे, आता थंडीची गोष्ट चालू आहे किंवा पावसाळ्याची गोष्ट चालू आहे समजा, तर पावसाळ्यामध्ये काय आहे की ह्या मार्गाने नको, का? की इथं दुःख आहे,
इथं लँडस्लाईड होऊ शकते, इथं खूप जोरात पाऊस पडला की रस्ते बंद होतात, मग आपल्याला अडचण होईल, लेट होईल, काही पण प्रॉब्लेम. त्याच्यामुळे इथं काय आहे, दुःख आहे. आणि दुसरा मार्ग काय आहे, थोडासा इझी आहे. तर तुझ्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. या काळामध्ये हा मार्ग सोयीस्कर आहे. काळ परिस्थिती आणि तुझ्या प्रकृती अनुसार, काळ परिस्थिती आणि प्रकृती अनुसार तुझ्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. हा मार्ग दुःख तर आहे, त्याला कठीण म्हणू शकतो, त्याला याच्यापेक्षा दुष्कर म्हणू शकतो, की याच्यापेक्षा तो अवघड आहे, कठीण आहे, किंवा याच्यापेक्षा तो श्रेयस्कर नाहीये. हा थोडासा आपल्यासाठी श्रेयस्कर म्हणजे हा थोडा चांगला आहे, हा चांगला नाहीये. का की इथं आपल्याला त्रास होणार आहे, इथं आपल्याला त्रास नाही होणार. ठीक आहे. आता त्रास कसा होणार, तर योगयुक्त मुनी ब्रह्म, जो योगयुक्त होऊन जो मुनी ब्रह्मला जाणतो, ब्रह्ममध्ये स्थित होतो, त्याच्यासाठी अचिरेण. चिर म्हणजे जर आपण चिरतोय एखाद्या गोष्टी तर आपण काय करतोय, लांबतोय. मग हा जे लांबी आहे ही कमी होऊ जाते न चिरेण. मग ती जी तो जो डिस्टन्स किंवा तो जो टाइम आहे तो कमी होऊन जातो आणि शीघ्र आपण अधिगच्छति, ब्रह्मला प्राप्त होतो. शीघ्र आपण ब्रह्मला प्राप्त होतो. कसं केल्याने, योगयुक्त होऊन काम केल्याने. म्हणजे ह्या रस्त्याने आता जर आपण गेलो तर आपण लवकर पोहोचू. पावसाळ्यात ह्या रस्त्याने आपल्याला कठीणाई आहे. आता याला आपण संन्यास आणि कर्मयोगच्या दृष्टीने पाहू. जसं मी आता माझ्या परिस्थितीमध्ये असा विचार केला की मला संन्यास घ्यायचा आहे. माझं लग्न झालेलं, बायको आहे, मुलगी आहे, ठीक आहे. त्यांना सोडून मला संन्यासला जायचं. मी त्यांना सोडून संन्यासला गेलो. संन्यासला गेल्यानंतर मी तिथं सगळं केलं. काय काय केलं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योगच्या पद्धतीने मी तिथं प्रयत्न केला की मला संन्यास समाधी प्राप्त झाली पाहिजे. अष्टांग योग मध्ये यम नियम मध्ये काय काय आहे, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान, त्याच्यानंतर सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, या सगळ्या गोष्टी. अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. त्याच्यानंतर यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, असं सगळं स्टेप बाय स्टेप जाऊन मी समाधीच्या स्टेप पर्यंत, ध्यानच्या स्टेप पर्यंत पोहोचलो. ठीक आहे. सगळ्या गोष्टी खूप मी 12 वर्ष 15 वर्ष मी प्रयत्न केला. पण मध्येच 14 वर्षानंतर 12 वर्षानंतर एक कुंभमेळा असतो, त्यामध्ये सगळे संन्यासी येतात. मग त्यावेळेस मी आलो आणि आल्यानंतर मी माझ्या बायकोला, माझ्या मुलगीत पाहिलं. आणि पाहिल्यानंतर मुलगी माझी बायकोकडून हरून गेली तिथं. आणि मुलगी तडफडतीये, ती दिसत नाहीये मला कुठं आहे, पण बायको तडफडतीये दिसतंय मला. आणि जसं मी ते पाहिलं की मी विचलित झालो. आता मी तिच्याकडे पण जाऊ नाही शकत आणि मी इकडे पण जाऊ नाही शकत. ठीक आहे. तर झालं काय की परिस्थितीला टाळून किंवा एखाद्या सिच्युएशनला निग्लेक्ट करून, सोडून आपण त्या सिच्युएशन मध्ये स्ट्रॉंग होत नाही. आपण त्या सिच्युएशन मध्ये स्ट्रॉंग कधी होणार, ज्यावेळेस आपण त्या सिच्युएशनला फेस करणार, त्या परिस्थितीमधून जाणार, तेव्हा आपण तशा प्रकारच्या सगळ्या परिस्थितींमध्ये मजबूत होणार. जसं उदाहरणासाठी, एक व्यक्ती जो वजन उचलत नाहीये, त्या व्यक्तीला जर त्याला 1 वर्षाची 2 वर्षाची मुलगी आहे, मुलगा आहे, तर असं घेऊन फिरणं, थोड्या वेळ पण घेऊन तिला सांभाळणं, तिच्यासोबत इंटरॅक्ट करणं, तिच्यासोबत खेळणं, हे सगळं 10-15 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये तो जमून जाणार. जो व्यक्ती स्ट्रेंथ ट्रेनिंग करतोय, जो व्यक्ती रनिंग करतोय, ज्या व्यक्तीची फ्लेक्झिबिलिटी खूप आहे, ज्याची एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ जी आहे, जे अचानक एखादी गोष्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये आहे, जो स्पोर्ट खेळतोय, जो रनिंग करतोय, जो फ्लेक्झिबल आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, त्या व्यक्तीला त्या 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलीला सांभाळणं सोपं जातं.
का की त्यांनी त्या गोष्टीची प्रॅक्टिस दुसरीकडे केलेली आहे. हे सगळ्या बाबतीमध्ये, आजारांच्या बाबतीमध्ये पण आहे. तुम्हाला ताप आला, तुम्हाला पहिला ताप आला, एकदम बेसिक छोटासा ताप, व्हायरल पण नाही, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तुम्हाला ताप आला, तुम्ही लगेच गोळी घेतली, पुढच्या वेळेस ज्यावेळेस ताप येणार तुम्हाला सहन होणार नाही. मग ह्यावेळेस एक्स्ट्रीम लेवल पर्यंत तुम्ही सहन करा, एक्स्ट्रीम लेवल पर्यंत. आणि मग तिथं जाऊन जर तुम्हाला वाटतं की इथून रिकवर, मोस्टली आपण रिकवर करून जातो, जास्त करून आपण रिकवर करतो. खूप बेकार कंडिशन मध्ये आपण कंटिन्यू चेकअप केलं पाहिजे, कंटिन्यू चेक करत राहिलं पाहिजे, कंटिन्यू आपण ज्या प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर मध्ये शरीराचं ऐकून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण जर आपण पहिल्याच थोडंसं काही झालं की लगेच घेतलं तर मग आपली इम्युनिटी तिथं वीक होऊन जाते. आपण पाहतो की किती रस्त्याच्या साईडला किती लहान लहान मुलं आहेत. म्हणजे मी इथली गोष्ट करतो, सावेडी नाक्याची गोष्ट करतोय, ठीक आहे. तिथं एक बाई, 2 मुलं आणि एक एकदम लहान, म्हणजे 1 वर्षाचा पण नसेल तो, 8-9 महिन्याचा असेल, रस्त्याच्या साईडला फक्त चड्डी घातलेली, ठीक आहे. तो मातीमध्ये खेळतोय, रडतोय, पळतोय, सगळं करतोय, आईच्या पाठीमागं पळतोय, सगळं. पाऊस येतोय जोरात जोरात, पावसामध्ये भिजलाय, सगळं झालंय, त्याला काही होत नाही. आपण पूर्ण पॅक करून ठेवतो तरी घरी गेल्यावर सर्दी होती, ठीक आहे. हा सगळा विषय कशाचा आहे की त्यांनी ते परिस्थितीमध्ये तो डेव्हलप झालाय. आणि ह्या प्रकारेच एव्होल्युशन होतं. सर्व्हाइव्ह करणारा कोण आहे? जो स्ट्रॉंग आहे, जो त्या परिस्थितीमध्ये स्ट्रेंथफुली राहिला तो सर्व्हाइव्ह करणार. जो स्ट्रॉंग नाही राहिला त्या परिस्थितीमध्ये तो संपला विषय, त्याचं अस्तित्व पण संपून जाईल, त्याचे सगळे जेनेटिक्स पण संपून जाईल, त्याची पुढची पिढी पण संपून जाईल. त्या परिस्थितीमध्ये सर्व्हाइव्ह करणारा पाहिजे. कॉकरोच असे प्राणी येतं जे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व्हाइव्ह करतात, त्याच्यामुळे ते खूप जुने येतं, त्यांचं जेनेटिक्स खूप जुने येतं. तर असे काही प्राणी येतं, असे काही लोक येतं साऊथ आफ्रिकन, त्यांचे जेनेटिक्स खूप स्ट्रॉंग असतात. त्यांनी थोडा जरी व्यायाम केला, थोडी रनिंग केली तर फटाफट गोल्ड बिल्ड आणतात ते ऑलिम्पिक्स मध्ये, ठीक आहे. तर हे सगळं जेनेटिक्सचा विषय कुठून आला? त्यांच्या पूर्वजांनी, त्यांचे जुने लोकांनी तेवढी त्या परिस्थितीमधून, जंगलामधून शिकार करून, सगळ्या गोष्टी करून त्यांनी तिथून गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते तिथे येतं. आपण जर बंद राहिलो, प्रोटेक्ट करत राहिलो स्वतःला, सगळ्या गोष्टी बांधून ठेवलं, सगळ्या गोष्टी असेच एकदम, थोडस गरमी झाली की लगेच एसी लावणं, थोडस चालावं लागलं की लगेच लिफ्ट मागणं, थोडस काय झालं की लगेच थोडस गार लागलं की लगेच काहीतरी गरम कपडे, काहीतरी हिटर बिटर लावणं, हा सगळा प्रकार जेव्हा आपण करत राहणार तेव्हा आपण इंटरनली स्ट्रॉंग होणार नाही. हीच गोष्ट ह्या श्लोक मध्ये सांगितली की त्याला संन्यास दुःख तर मार्ग का आहे संन्यास योग, की त्यामध्ये तुम्ही परिस्थितीला झेलत नाहीये. त्याच्यामुळे रामदेव बाबा पण ह्या श्लोकवर खूप अंमल करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जरी मी लग्न नाही केलं तरी मी मुलांना सांभाळतोय, जरी मी लग्न नाही केलं तरी मी लेडीजला पण सांभाळतोय. तर तो फक्त एक संभोगचा विषय आहे जो मी त्यागलेला आहे, बाकी सगळ्या गोष्टी मी गृहस्थासारखंच करतोय, सगळ्या गोष्टी व्यापारी सारखं करतोय, सगळ्या परिस्थितींमधून जातोय, त्याच्यामुळे ते तेवढे स्ट्रॉंग होत आहेत. सद्गुरू पण सेम, पण मग त्यांना लोक काय की यांनी संन्यासी, यांनी सगळं सोडून दिलं पाहिजे, तर हा उत्तर आहे की असा नसतो संन्यासी. असा असतो संन्यासी कोण? जो योगयुक्त राहून सगळ्या परिस्थितींमध्ये जाऊन जो शांत आहे. त्या परिस्थितीमध्ये जाऊन जर मी खरंच माझ्या बायकोला त्या कुंभच्या मेळ्यामध्ये पाहून, मुलीला कुंभच्या मेळ्यामध्ये पाहून ते तळपडतायत, ते रडतायत, ते चिडचिड करतायत, ते सगळं करून मी जर पाहिलं, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही आला, माझ्या चित्तामध्ये परिवर्तन नाही झाला,
आणि मी तसं पाहून तिच्याकडे गेलो किंवा नाही गेलो मला फरक पडत नाही. गेलो तरी मी तिच्यासोबत कसं बोलणार, काय बोलणार ते सगळं एकदम नॉर्मल, चित्तमध्ये अजिबात उद्विग्न नाही. नाही गेलो तरी घरी गेल्यानंतर पस्तावा मला, माझ्या कुटियामध्ये गेल्यानंतर, माझ्या डोंगरावर जिथं पण मी आलोय, जिथून आलोय तिथं गेल्यानंतर जर मला पस्तावा नाही झाला तर मग मी तो मार्ग एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडलाय. पण हे काम खूप अवघड आहे. हा काम खूप दुःख माप्तुम अयोगतः, जो अयोगतः राहून करतो तो दुःखम प्राप्त करतो, आणि जो योगयुक्त होऊन करतो तो ब्रह्मला शीघ्र प्राप्त करतो. सगळ्या परिस्थितींमध्ये जाऊन, जसं गौतम बुद्ध येतं, सगळ्या परिस्थितींना आधी अवॉइड केलं पण नंतर होऊन सगळ्या परिस्थितींमधून गेले आणि मग सोडलं. त्याच्यानंतर कोणी कसा आला, कितीही डिझीज पर्सन, कितीही आजारी व्यक्ती किंवा कितीही म्हातारा व्यक्ती, कोणी कसा आला तरी त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांनी त्याच्यावर उपाय सांगितला, उपचार सांगितला, पण त्यांना त्यांच्या चित्तामध्ये उद्विग्न झाली नाही. का? की त्यांनी त्या सगळ्या गोष्टी एकदाच पाहिल्या आणि एकदा पाहिल्यावरच त्यांना त्याचं अनुभूती झाली. त्याला त्यांनी योगमय करून घेतलं. ठीक आहे. असेच भरपूर ऋषीमुनी जे गृहस्थ झाले, नंतर संन्यास घेतला, त्याच्यामुळं ती सिस्टम गृहस्थच्या नंतर वानप्रस्थ मग संन्यास, की तुम्ही ह्या परिस्थितीमधून जा. तुम्ही ह्या परिस्थितीमधून गेले तर तुम्ही स्ट्रॉंग होता. आणि चेतनाचा जो स्तर आहे तो स्ट्रॉंग करणं, तो उच्च करणं हे खूप गरजेचं आहे मोक्षासाठी. त्याच्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही होणार. एक वीक चेतना मोक्ष कशी प्राप्त करणार? एक कमजोर चेतना मोक्ष नाही प्राप्त करणार, एक कमजोर आत्मा मोक्ष नाही प्राप्त करणार. तर स्ट्रॉंग होण्यासाठी ह्या परिस्थितींमधून जाणं गरजेचं आहे. काही प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये असतील तर विचारा. त्यासाठी म्हणजे लहानपणीपासूनच हे सगळं नॉलेज पाहिजे. कारण की लहानपणीपासून आपण ऊर्जा ग्रहण करतो. ठीक आहे, ती बुद्धीची असो, शरीराची असो, ती मनाची असो, ती ऊर्जा आपण लहानपणीपासून ग्रहण करतो. युवावस्था जेव्हा व्यक्ती 15 वर्षाचा होतो, 14 वर्षाचा होतो, त्याचे सगळे अंग व्यवस्थित प्रकारे बनले जातात, डेव्हलप्ड होतात आणि मग एका स्थिरताला प्राप्त होतात. त्यामध्ये त्या सिच्युएशन मध्ये त्याच्यामध्ये भरपूर ऊर्जा असते की पृथ्वी इथून तिथं हलत एवढी ऊर्जा असते की मी काही पण करू शकतो. एकदम जबरदस्त मेंटॅलिटी. त्या मेंटॅलिटी मध्ये जर तुम्ही हा ज्ञान अर्जन करून त्याला इम्प्लिमेंटेशनला टाकलं नाही तर तो बुढाप्यामध्ये आपण इंद्रिय जीर्ण झाल्यानंतर कसं काय? ते स्ट्रॉंग कधी होतोय? आपण स्ट्रॉंग आत्ता आहे, 15, 25, 30 पर्यंत, 35 पर्यंत स्ट्रॉंग आहे. तर ह्या अवस्थांमध्येच आपल्याला सगळं मार्ग नॉलेज ग्रहण करायला पाहिजे आणि इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. नॉलेज ग्रहण करणं फक्त महत्वाचं नाही, इम्प्लिमेंटेशन करणं महत्वाचं. तुम्ही ग्रहण किती पण करा, आम्ही सगळे भगवद्गीता सांगून देऊ तुम्हाला, सगळे स्टेप सांगून देऊ, प्रोसेस सांगून देऊ. पण एक व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की रोनाल्डो पण म्हणतोय की मी तुम्हाला एक रूट मॅप बनवून देतो, रोड मॅप बनवून देतो की रोनाल्डो कसं बनव. सगळा खेळ कुठे? जर तुम्ही स्थिर नाही राहिले, कन्सिस्टंट नाही राहिले, डिसिप्लिन नाही राहिले तर रोनाल्डो नाही बनू शकणार. आणि ती वेळ आता आहे आपल्याला, ती तरुण वयात आहे. म्हातारे झाल्यानंतर इच्छाच होत नाही, कर्म करण्याची पण इच्छा होत नाही आणि भक्ती करण्याची पण इच्छा होत नाही. जर आपण म्हातारपणापर्यंत भक्तीची इच्छा केली नाही तर. कोणत्याही गोष्टीला आपण चांगलं किंवा वाईट बनवू शकतो आपल्या मनामध्ये. फक्त ऑटो सजेशन, फक्त कंटिन्युअस बोलून की हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, नाही नाही हे चांगलं आहे, नाही नाही हे चांगलं आहे, जरी ते वाईट झालं तरी हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, बोलून कितीही वाईट गोष्ट असो
त्याला आपण चांगलं करू शकतो. आणि कितीही चांगली गोष्ट असो त्याला बोलून बोलून वाईट करू शकतो मनामध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामुळं हा जर ज्ञान असला तर आपण तत्वतः जी गोष्ट बरोबर आहे, जी गोष्ट चांगली आहे, जी आपल्यासाठी सोयीस्कर आहे त्याला चांगलं बोलत राहणार. जरी आपल्याला चांगलं नाही वाटत आहे, गुळवेल जरी चांगलं नाही वाटत आहे तरी आपण पेणार. पपईचा पाला जरी आपल्याला तुरट वाटत असेल, जरी आपल्याला खूप कडू वगैरे वाटत असेल तरी आपण घेणार. का? की आपल्याला माहित आहे की याच्यातून आपल्याला फायदा होतोय, याच्यातून आपल्याला फरक पडलाय. ठीक आहे. तर कंटिन्युअस स्वतःला सांगत राहणं की हा मार्ग चांगला आहे, हा मार्ग चांगला आहे, ह्या मार्गाला मला जायचंय. त्याच्यामुळे श्रीकृष्ण कंटिन्यू सुरुवातीपासून लागलेले आहेत माग, की तू हे कर, तुला जे सांगतोय ते कर, तुला हे कर, तू हे कर. तो तरी मध्ये मध्ये भटकून दर अध्यायामध्ये प्रश्न विचारत राहतो. आता पुढच्या 2-3 श्लोकामध्ये हेच परत विषय आहे की ती आसक्ती सोडा. काल जसं सांगितलं होतं. त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने घेऊ आपण. आणि उद्या बहुतेक 4 श्लोक घ्यावा लागतील, कारण की 2 श्लोक फक्त तत्व सांगणारे आहेत. म्हणजे आपले सगळे इंद्रिय, आपले सगळे हावभाव ते सांगणारे आहेत. उद्या 4 श्लोक घेऊ, 7 पासून 10 पर्यंत. काही प्रश्न असतील तर विचारा, शांती पाडू. कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून. देह शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिराप शांतिरौषधय शांति, वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति. शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.